नमस्कार मंडळी. रोजच भाजी पोळी नको असते तेव्हा मी हेच बनवते. करायला सोपा आणि झटपट व पोटभरीचा स्वयंपाक. आणि माझे हे 15 दिवसातून असतंच. इथे बटाटे घेतले. बटाटे छान स्वच्छ धुवून घेतले. बघू शकता 4 असे मीडियम आकारचे बटाटे घेतले. आणि आपण करणार आहोत आलू पराठा. तर हा सगळ्यांनाच, लहान मुलांना देखील आवडतो. आता हे ते कुकरला 3-4 शिट्ट्या देऊन घेऊ. आणि इकडे आपण कणिक मळून घेऊया. कणिकमध्ये मीठ टाकून घट्ट अशी मळवायची, जेणेकरून आपल्याला पराठा बनवताना त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली पाहिजे. आलू पराठा हा नेहमी पुरणपोळीसारखाच असं भरून करायचा असतो. तर मी आज तुम्हाला 2 प्रकारे दाखवणार आहे कसं बनवायचे आहेत आलू पराठे. 2 प्रकारे त्याच्या म्हणजे 2 पद्धती बनवायच्या त्या दाखवणार आहे. तर बघा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि माझ्या व्हिडिओवरनं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे आपण कणिक मळून पेस्टला ठेवलेली आहे. इकडे शिट्ट्या झाल्या आहेत. त्याच्या 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि आपला कुकर आहे तो थंड होऊ द्यायचा. आणि भाजी पोळी ही रोज खावीशी नाही वाटत, तर त्यासाठी आपण हे वेगळा पदार्थ केला आहे. ते एक कांदा घेतला, कट करून घेतला आहे. इथे बटाटे गार झाले आहेत, त्याचे साल काढून घेतले, बघू शकता. कांदा असा छान बारीक कट करून घ्यायचा. इथे मिरची कट केलेली आहे, इथे कोथिंबीर घेतलेली आहे, इथे आलू लसणाची पेस्ट केली आहे. आता आपण हे बटाटे आहे ना छानपैकी असे किसून घेऊया, जेणेकरून ते त्याचं दाट असं अडकलं नाही पाहिजे पराठ्यात. आणि त्यामुळे हे बारीक चांगलं किसून घेतले आपण 4 बटाटे, बघू शकता. बटाटे किसल्यानंतर छान त्यात स्मॅश केल्यानंतर त्यात कांदा टाकूया. एकच कांदा घेतला होता आपण, मीडियम आकाराचा कांदा घेतला होता. इथे आलं लसूण पेस्ट केलेली आहे, आलं लसूण पेस्ट टाकली. इथे काही मिरच्या कट केलेल्या आहे, मिरच्या टाकल्या. इथे कोथिंबीर घेतलेली आहे, काही कोथिंबीर कट करून टाकली. चवीनुसार सगळं टाकायचं आहे. इथे हळद टाकली. आणि इथे बेडगी मिरची तिखट टाकली, थोडंसं कलर येण्यासाठी टाकायचं आहे. ऑलरेडी आपण मिरची टाकलेलीच आहे त्यामध्ये. इथे मीठ टाकलं आहे चवीनुसार. आणि हे सगळं आपण छानपैकी एकत्रित करूया. एकजीव झालं पाहिजे हे सर्व मिश्रण. अशा प्रकारे सगळं मिश्रण आपण मिक्स करूया. आणि आलू पराठे हे डब्याला पण देखील देऊ शकतात. स्कूल चालू झाले आता, छान असे पराठे होतात. एवढं सगळं आपण वस्तू टाकल्या त्यामुळे ते पौष्टिक होतात. आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. तर बघू शकता असं आपलं झालेलं आहे हे. त्यात आमसूल पावडर टाकली आपण 1 चमचा. आणि इथे आपण त्याच्यात ओवा टाकायचा आहे. ओवा शेवटी टाकून घ्यायचा मस्त. पोट बिघडू नये म्हणून त्यासाठी आपण ही ओवा टाकायचा आहे. आणि ओवा असा बारीक करून टाकला आपण त्याच्यावर. आणि सगळं मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊया व्यवस्थित. असं छान असं तयार झालेलं आहे आपलं मिश्रण. खूप सुंदर असं वास येतोय त्याला. आणि एवढं सगळं टाकल्यामुळं खूप चव येईल त्याला पराठ्याला, बघू शकता. 4 बटाट्याचं एवढं तयार झालेलं आहे आपलं मिश्रण. आणि
मुलं भाजीपोळी खायला देखील कंटाळा करतात आणि रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो. तर मग हा पोटभर असा म्हणजे पोट भरून खाण्यासारखा जोगता पदार्थ आहे हा बटाट्याचे पराठे. तर हे बघू शकता आपली कणिक, गव्हाची कणिक चांगली तिंबलेली आहे आणि रेस्ट करून ठेवली होती अर्धा तास. आणि तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम झाला आहे. इथे आपण आलू पराठे लाटायला घेऊया. मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे, जेणेकरून आपले जे पराठे आहे ते फाटले जात नाही व त्याला व्यवस्थित क्रिस्पी असं होतात पराठे. म्हणून मी ही तांदळाची पिठी घेतलेली आहे. गव्हाची पिठी न यूज करता मी तांदळाची पिठी यूज करणार आहे आपल्या आलू पराठ्यांसाठी. ते गावरान तूप घेतलेलं आहे. गावरान तूप घ्या नाही तर बटर घ्या, छान असं त्या पराठ्याला लावण्यासाठी. मी असं मळून घेतलेलं आहे, ते बघू शकता. अशी पारी करायची आहे आणि खोलवट करायचं आहे चांगलं. पुरणासारखंच सारखंच करायचं आहे आपल्याला ही आलू पराठे. आणि मी अशा प्रकारे करते. तुम्ही कशा प्रकारे करतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यात पीठ लावून घेतलं म्हणजे चिटकत नाही. इथे आपण बटाट्याचं सारण घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण ते बंद करायचं आहे पुरणाच्या पोळीसारखंच. बघू शकता. ही एक माझी पद्धत आहे जे बटाट्याचं पराठे करण्यासाठी. बघू शकता झालेलं आहे भरून. आपण इथे पिठी लावायची आहे तांदळाची, जेणेकरून आपले क्रिस्पी होतात आणि फाटतसुद्धा नाही पराठे. म्हणून हे तांदळाचं पीठ यूज करायचं. आणि मुलं मोठे घरातील सर्वजण आवडीने खातील हे पराठे. आणि हा पोटभरीचा स्वयंपाक आहे, म्हणजे याने पोट भरतं. असं भाजी पोळीच पाहिजे असं नाही होत नंतर. अशा प्रकारे छान कडा लाटून घ्यायच्या आणि हलक्या हाताने घ्यायचं. थोडंसं फाटलं नाही गेलं पाहिजे पराठा. अशा प्रकारे पराठा हे करून घ्यायचं, लाटून घ्यायचा. आणि तांदळाच्या पिठीने चिटकपणा येत नाही, चिटकत नाही ते याला पोळपाटला. त्यामुळं तांदळाची पिठी वापरायची. अशा प्रकारे आपला एक पराठा झालेला आहे तयार. बघू शकता छान झाला आहे तयार. आता मी तुम्हाला पराठ्याची दुसरी पद्धत शिकवते. ती कशी आहे बघा शकता. मी ह्या दोन्ही पद्धतीने पराठे बनवते आणि दोन्ही पद्धतीने पराठे बनवले खूप सुंदर होतात. तुम्ही बघा. आता ही दुसरी पद्धत कशी आहे. हे पुरीसारखं लाटून घ्यायचे. एक झालं की दुसरं लाटायचं. अशा प्रकारे 2 पुऱ्या टाईप लाटायचं. उंडा तेवढाच घ्यायचा पुरीला लागेल असा. बघू शकता. दुसरी एक पुरी अशी लाटून घ्यायची आणि तांदळाची पिठी लावायचीच, त्याला पण फाटलं नाही जात म्हणजे. आणि बघा 2 पुऱ्या लाटून झालेल्या आहे. आपल्याला त्याला तांदळाची पिठी लावून घ्यायची मस्त अशी. याला पण लावून घ्यायची. आणि हे सारण बघा मी कशा प्रकारे भरते. आणि आपल्या सारणामध्ये एवढे पदार्थ टाकलेले आहे त्यामुळे खूप सुंदर आपले जे आहे बटाट्याचे पराठे हे खूप सुंदर होतील. बघू शकता मी ते सारण टाकल्यानंतर असे दाबून घेतलेले आहे. दुसरी पुरी ठेवून दुसरी हे टाकून आणि दाबून घ्यायचं छान अशा कढईने, जेणेकरून ते फुटू नये म्हणून. इथे मी गावरान तूप लावून आपला हा पहिला पराठा उलटा केलेला आहे. बघू शकता खूप सुंदर झालेला आहे. अशा प्रकारे आपला हा दुसरा पराठा वेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे मी.
असं हलगत हाताने आपण हा लाटून घ्यायचा. बघू शकता, मस्त असा लाटायचा. आणि ही झटपट रेसिपी आहे. बटाटे उकडले की ही रेसिपी पटकन होऊन जाते. आणि मुलं रोज भाजी पोळी खाऊन खाऊन कंटाळतात, तर असं वेगळं ट्राय करू शकतो. कधी कोबीचे पराठे, पनीर पराठा, बरेच पराठा प्रकार आहेत, ते करू शकतो आपण. तर असे वेगवेगळे पराठे मुलांना खाऊ घातल्याने मुलांच्या पोटात भाज्या देखील जातात. कधी मेथी पराठा, बघू शकता गावरान तूप लावून आपला पराठा छान तयार झालेला आहे. इकडं दुसरा देखील तयार झालेला आहे. हा पराठा छान भाजलेला आहे आणि फाटला पण गेलेला नाही, म्हणजे तुटला पण नाही गेलेला. बघू शकता, खूप सुंदर असं झाला आहे. अशा प्रकारे बघू शकता सगळ्या भाजून घ्यायच्या कडा, जेणेकरून आतलं सारण भाजलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने पोटात दुखू नये म्हणून आपण ओवा टाकलेलाच आहे. आपल्याला एक पराठा तयार झालेला आहे. आपण दुसरा पराठा तयार करत आहोत, झालेला आहे, तो टाकला. अशा प्रकारे 2 पद्धतीने मी तुम्हाला आलू पराठे दाखवले आहेत. तुम्ही जरूर ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा, कमेंट्स करा. आणि अशा प्रकारे आपण सगळे पराठे तयार करून घ्या. आपल्याकडे बटर असेल तर बटर यूज करू शकता, गावरान तूप असेल तर गावरान तूप यूज करू शकता. आपलं नॉर्मल गोडतेल असेल तर गोडतेल यूज करू शकता पराठ्यासाठी. मी इथे आपल्या इथे आत्ता मी गावरान तूप यूज केलेलं आहे, बघू शकता. आणि खूप छान असे आपले पराठे तयार झालेले आहे. अजिबात फाटलेले नाही आहे किंवा त्याच्यातलं सारण देखील बाहेर आलेलं नाही आहे. ही अशी माझी पद्धत आहे आपले आलू पराठे करण्याची. आणि तुम्हाला देखील अशा पद्धतीने केल्यास नक्की आवडेल. आपले आलू पराठे तयार झालेले बघू शकता. येथे लोणचं घेतलेलं आहे मी कैरीचं माठातलं, आणि इथे 2 पराठे घेतलेले आहे. याच्याबरोबर आपण दही देखील खाऊ शकतो आणि खूप सुंदर खायला म्हणजे टेस्टला लागतात ह्या पराठे. तर या खायला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.